श्री नागराज व्यास कपाटे महानुभाव यांचे आदर्श व पवित्र जीवनचरित्र। श्री नागराज व्यास कपाटे महानुभाव हे कविश्वर शाखेचे 13वे आचार्य होत। ते शके 1431 मध्ये गादीवर आले। त्यांची गुरु परंपरा अशी आहे: खामनीकर नागोव्यास, त्यांचे शिष्य कपाटे वैजनाथ व्यास, त्यांचे शिष्य जायराज व्यास आणि त्यांचे शिष्य कपाटे नागराज व्यास। नागराज व्यास हे अंतरगड येथील रहिवासी होते। ते जातीने ब्राह्मण होते। त्यांना श्री जायराज व्यासांकडून धर्मश्रवण घडले होते आणि त्यांच्याकडूनच श्री नागराज व्यासांनी सुमारे शके 1415 मध्ये संन्यास घेतला। पुढील शास्त्राभ्यासासाठी श्री जायराज व्यासांनी नागराज व्यासांना परंडकर नागोव्यासांकडे पाठवले। वृद्धाप काळामुळे श्री परंडकर महानुभाव गांधारी तळेगाव येथे राहत असत। त्यांना फिनस दमा श्वासाचा विकार होता, त्यामुळे बोलताना त्यांचा श्वास कोंडत असे। तरीही श्री नागराज व्यासांची उत्कंठा पाहून त्यांनी शास्त्र सांगायला सुरुवात केली, परंतु फिनसचा फारच त्रास होऊ लागल्याने त्यांनी शास्त्र सांगणे बंद केले। या गोष्टीचे त्यांना फार वाईट वाटत असे। शास्त्राची आवड असणाऱ्या एका विद्यार्थ्याचा अभ्यास बंद पडू नये म्हणून ते म्हणाले, तुम्हाला शास्त्राभ्यासाची उत्कंठा असेल तर तुम्ही मल्ले महानुभावांकडे जा। मल्ले महानुभाव हे परंडकर महानुभावांचे सख्खे देहाचे बंधू होते। त्यामुळे परंडकर महानुभावांनी मल्ले महानुभावांना पत्र लिहिले। नागराज अत्यंत योग्य असून त्यांना शास्त्राभ्यासाची अत्यंत चाड आहे, तरी परीक्षा न पाहता त्यांना शास्त्र सांगावे। ते पत्र घेऊन श्री नागराज व्यास मल्लेबासांकडे आले। श्री परंडकरांनी दिलेले पत्र वाचून त्यांनी नागराजांना शास्त्राचे धडे द्यायला सुरुवात केली। श्री नागराज व्यास बुद्धिमान आणि प्रज्ञावंत पुरुष होते। त्यांनी मल्लेबासांकडून संपूर्ण शास्त्र आत्मसात केले। अभ्यासानंतर त्यांनी एका ज्ञानी विरक्ताची संगत धरली आणि ते वैराग्य आचरू लागले। नंतर त्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली। एकांक विधीत असताना ते पांचाळेश्वरला गेले। तेथे आत्मतीर्थाजवळ ते अनुष्ठानाला बसले। मला श्री दत्तात्रेय प्रभूंचे दर्शन व्हावे, माझ्याकडून अनेक जीव धर्माला लागावेत, मला प्रेमाचा उपाय घडावा, देवाने दर्शन देऊन माझा पदार्थ भिक्षा स्वीकारावा, अशा हेतूने ते अनुष्ठान करू लागले। एक दिवस ते राक्षस भुवनला भिक्षेला जात होते। जाताना रस्त्याच्या बाजूला मलंग वेशामध्ये कुणी एक पुरुष बसलेले दिसले। ते म्हणाले, भिक्षेला निघालात का? माझ्यासाठी येताना भिक्षा घेऊन या। श्री नागराज व्यास त्यांच्याकडे न पाहता त्यांना टाळून पुढे निघून गेले। त्या पुरुषाने मागून आवाज देऊन पुन्हा तेच सांगितले। भिक्षा मागून परत येत असताना पुन्हा तेच पुरुष दिसले, पण याही वेळी त्यांना टाळून ते पुढे जाऊ लागले। ते पुरुष म्हणाले, अरे, मी तुला भिक्षा आणायला सांगितली होती ना? योगायोगाने भिक्षेत 2 चपात्या आणि तूप साखर मिळाली होती। त्यांनी भिक्षा दिली खरी, पण त्यांना ही भीती वाटत होती की आपल्याकडून अन्यभजन इतर देवतेची पूजा घडत तर नाही ना? त्या पुरुषाने भिक्षा हातावर घेतली। काहींच्या मते श्री नागराज व्यासांनी पूर्ण भिक्षा पात्रच त्यांना दिले। त्यांनी भिक्षा ग्रहण केली आणि पात्र फेकून दिले। त्या पात्राचे लहान लहान तुकडे झाले। मग श्री नागराज व्यास आत्मतीर्थावर आले। जेवढी भिक्षा उरली होती तेवढ्याच भिक्षेसह त्यांनी झोळी दृष्टीपूत केली। कसे तरी जेवण केले आणि घडलेल्या घटनेचा विचार करत बसले। त्या रात्री त्यांना एक दृष्टांत स्वप्न पडला। तू म्हणत होतास ना की माझे काही अन्न स्वीकारावे, तर आम्ही ते भिक्षावस्त्रे मलंग वेशात येऊन स्वीकारले आणि तुला वाटत होते की तुझ्याकडून अनेक जीव धर्माला लागावेत, प्रेमाचा उपाय घडावा, तर त्या पात्राचे जसे अनेक तुकडे झालेत तसे तुझ्या हातून अनेक जीव धर्माला लागतील। या बाबतीत एक मतभेद असा आहे की त्यांचे जे श्रद्धास्थान होते त्यांचाच आवाज श्री नागराज व्यासांनी स्वप्नात ऐकला। आणि पात्र फेकण्याविषयी देखील अशी एक धारणा आहे की पात्र वगैरे काही फेकले नाही, नुसतेच म्हटले गेले की भविष्यात तुझी इच्छा पूर्ण होईल। पुढे कपाटात गुहेत राहून श्री नागराज व्यासांनी कडक चर्या केली, त्यामुळे ते कपाटीय नागराज म्हणून प्रसिद्ध झाले। ते कडे कपारीत राहत असताना त्यांच्या हृदयात परमेश्वर होता। स्वामींच्या शब्दांत सांगायचे तर स्टार बर्वीगिरी गहिवरे कपाटे, निर्झरोदके बर्वे वृक्षांचे मांदाडे, बर्विया मंजिष्ठा छाया, संचरते चंद्ररश्मी, ये सुखे कवणासी, जया चेया हृदयी परमेश्वरू, वसे तयासी की, वृक्षे भिक्षांने, निरसी विरसी अन्ने, ऐसे ठाये योग्य दमनशिळा, लहाना लहाना झाडांचे मांदाडे, कुहाची उदके, ऐसी स्थाने योग्य परमेश्वर परायणासी, सिळातळे, वाळुवंटे, ऐसे प्रदेश योग्य त्यागियासी। पुढे त्यांचा परिवार इतका मोठा झाला की महानुभावांमध्ये एक म्हणच पडली, गावाआड बिडकर ढेकळाआड कपाटे। नंतर श्री नागराज कपाटे व्यास आणि मुधोपंत यांचा योग कसा आला ती घटनाही विलक्षणच आहे। त्या मलंग वेशातल्या पुरुषाला भिक्षा दिल्यावर त्यांना जे स्वप्न पडले त्यात त्यांनी असाही एक आवाज ऐकला की आता तू अनुष्ठान बंद करून अहमदनगरला जा, तिथे एक सद्वासनिक आहेत, त्यांना धर्मोपदेश दे। ते जागे झाले आणि विचार करू लागले, आपण ज्यांना भिक्षा दिली ते श्री दत्तात्रेय प्रभूच होते, पण आपण मनापासून अन्न समर्पण केले नाही। देवानेच थोर कृपा करून ते स्वीकारले। आपण देवाशी बोललोही नाही, याचे त्यांना फार दुःख झाले। ज्या रात्री श्री नागराजांना स्वप्न पडले
त्याच रात्री तिकडे मुधोपंतांनाही स्वप्न पडले की नागराज महानुभाव येतील, त्यांच्याकडून उपदेश घे. त्यावेळी श्री नागराज कपाटे अद्याप नगरला पोहोचायचेच होते. एक दिवस मुधोपंत त्यांच्या स्नेहाच्या घरी पुराण ऐकायला गेले होते. पुराणिकाचे प्रवचन चालू होते. श्रोत्यांमध्ये एक महानुभाव उपदेशी अनुयायी होता. त्याने पुराणिकावर आक्षेप घेतला. तुम्ही परमेश्वराला जाणता? हो, जाणतो. असे कसे म्हणता? जिथे देवता देखील परमेश्वराला जाणू शकत नाहीत, तिथे तुम्ही कसे जाणू शकता? परमेश्वराला देवता काय किंवा जीव काय कोणीच जाणू शकत नाही, केवळ त्याच्याशिवाय. चैतन्याची खोल वाटे, पाहता वेदांची धावकुंठे. ते श्रीकृष्णरूप नेटेबोटे. कवणवर्णू जाणे जिये चिये रोमरंध्र साळे. हारपिली ब्रह्मांड गोळकाची ढिसाळे. तिये शक्तीचे तरळले डोळे. ते स्वरूप निहाळिता यावर तो पुराणिक निरुत्तर झाला. मुधोपंतांनी त्या उपदेशी गृहस्थाला विचारले, तुम्हाला हे कसे माहीत? आम्ही महानुभाव, आम्हाला महात्मा मार्गीचा उपदेश आहे, त्यांनी उत्तर दिले. ते ऐकून मुधोपंतांना महानुभाव पंथाची अधिकच ओढ लागली. त्यांना ते स्वप्न आठवले. त्या महानुभाव अनुयायाचे बोलणे ऐकून ते फारच प्रभावित झाले आणि त्यांची या पंथावर श्रद्धा बसली. थोड्याच दिवसांत श्री नागराजबास फिरस्ती करत नगरला आले. गावाबाहेर डोंगराजवळ झाडाखाली ते नामस्मरण करत बसले. त्याचवेळी मुधोपंत पालखीत बसून एका गावी जात होते. त्यांना झाडाखाली बसलेली श्री नागराजांची तेजस्वी मूर्ती दिसली. त्यांच्याविषयी मुधोपंतांच्या मनात अत्यंत आदर निर्माण झाला. ते पालखीतून खाली उतरले. त्यांनी बासांची क्षेमकुशल विचारपूस केली आणि आपला सर्व वृत्तांत सांगितला. मुधोपंत म्हणाले, मला स्वप्नात श्री दत्तात्रेय प्रभूंनी आपलेच नाव सांगितले आहे. मला उपदेश द्या. श्री नागराजव्यासांनी लगेच उपदेश दिला नाही. त्यांचा अधिकार लक्षात आल्यावरच त्यांनी उपदेश दिला. त्या निमित्ताने मुधोपंतांनी मोठा समारंभ आयोजित केला. भद्रासन रचून श्री नागराजव्यासांची पूजा केली. मुधोपंत फार धनवान होते. त्यांनी उत्तम प्रकारची वस्त्रे गुरूंना अर्पण केली. त्यानंतर मुधोपंतांची शास्त्राची आवड पाहून श्री नागराजव्यासांनी त्यांना ब्रह्मविद्याशास्त्राचे धडे दिले. श्री नागराजव्यासांचे वास्तव्य रानात असल्यामुळे मुधोपंतांना रोज तिथे जावे लागे. त्यामुळे ते म्हणाले, मला रोज जाणे येणे अवघड पडते. आपण गावात वास्तव्य करावे. त्यांच्या विनंतीवरून ते मुधोपंतांच्या घरी राहायला गेले. मुधोपंत गर्भश्रीमंत होते. त्यांना बादशहाकडून 12 गावे इनाम म्हणून मिळाली होती आणि महसूल उत्पन्नही भरपूर होते. ते रोज एक होन सुवर्णमुद्रा श्री नागराजव्यासांना अर्पण करत. यापुढे जे द्रव्य मिळेल ते मी श्रीगुरूंना अर्पण करीन अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. असा दानी आणि असे दानपात्र हाही एक सुवर्णयोगच होता. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदात्त विचारे वेच करी, अशी त्यांची कृती होती. विदेशी पदार्थ बिदी सांडिती, परी सुतेया सुवावे, ऐसे प्राक्तनची नाही, अशा प्रकारची त्यांची भक्ती जोड होती. त्यांच्याजवळ 15 मण पुणेरी सोने होते. पत्नीला आणि पुत्राला त्यांचा वाटा देऊन त्यांनी आपल्या वाट्याचे सोने श्रीगुरुजींना देऊन टाकले. केवढी प्रगाढ बुद्धी श्रीगुरूंवर. त्यांची गुरुभक्तीही अढळ होती. अधिकरणाची सन्निधी, तेची सन्निधान ऐसी बुद्धी. गुरुभक्ती देहावधी, न संडी जीवी. मिळालेल्या द्रव्यातून श्री नागराज कपाटेव्यास आलेल्या अतिथींना पक्वान्नाचे भोजन देत असत. मला भरपूर द्रव्य मिळावे, त्यातून साधुसंतांची सेवा करावी, त्यांना अन्न, वस्त्र, द्रव्य दान करावे, ही मुधोपंतांची इच्छा पूर्ण झाली. त्यांच्या धर्मप्रचारामुळे त्यांचा शिष्य परिवार खूप वाढला. ते सगळे श्री नागराज कपाटेव्यासांजवळच राहू लागले. इतरही साधुसंत अभ्यासासाठी येऊ लागले. त्यामुळे महात्म्यांचा मोठा मेळा तयार झाला. सर्वांना राहण्यासाठी जागा अपुरी पडू लागली. तेव्हा मुधोपंतांनी दुसरी स्वतंत्र जागा बांधून दिली. श्री नागराज व्यास आपल्या परिवारासह त्या मठात राहू लागले. भेटीला आलेल्यांना ते वडे, मांडे, पुरणपोळी, तूप असे पदार्थ तृप्तीपर्यंत वाढत असत आणि तेही आस्थेने वाढायचे. राजदरबारीचे मान्यवरही त्यांच्या दर्शनाला येत. मुधोपंतांनी त्यांच्या सेवेसाठी बैलांची जोडी दिली, कारण श्री नागराज व्यासांचा व्याप फार वाढला होता. बैलांची निर्हिंसक जोपासना व्हावी म्हणून कपाटेव्यास त्यांनाही गाळून शोधलेले पाणी पाजायला सांगत. मुधोपंतांच्या घरी वास्तव्याला असताना श्री कपाटेबासांवर एक संकट कोसळले. एका व्यक्तीने त्यांच्या नावे दीक्षा घेतली होती, पण संन्यासवेश टाकून गृहस्थाश्रमात आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी तो श्री नागराज व्यासांकडे पैसे मागू लागला. बासांनी नकार दिला. त्यामुळे सूड म्हणून त्याने बादशहाकडे तक्रार केली. त्याने सांगितले की हे महानुभाव मंत्रसिद्धी जाणतात. ते आणि मुधोपंत एकांतात बसून मंत्रसिद्धी करतात. त्या बळावर ते आपले राज्य बळकावतील. बादशहाला ते खरे वाटले. त्याने खातरजमा करण्यासाठी सेवक पाठवले. तो सेवक बघायला गेला तेव्हा ते दोघे खरंच एकांतात बसलेले दिसले, पण ते शास्त्रचर्चा करत होते हे त्याला कुठून कळणार? संशयापोटी बादशहाने सेवकाला त्यांना पकडून आणण्याची आज्ञा केली. त्यानुसार त्यांना अटक झाली. तिकडे श्री नागराज व्यासांच्या मठात हाहाकार माजला. ते राजदरबारात पोहोचले. श्री नागराजबासांनी बादशहाला स्पष्टीकरण परिहार दिले, पण तो कुसंस्कारी होता. त्याने ऐकले नाही आणि बासांना शिक्षा द्यावी असे फरमान सोडले.
राजाज्ञेनुसार सेवक श्री नागराज व्यासांना डागण्या देऊ लागले. देवासाठी माहिंभटांसारख्यांनी जिथे प्राणसंकट मूकपणे झेलले तिथे कपाटेबाज कसे बोलणार होते. त्यावेळी कुमार आमनायाचे श्री भिंगारकर महानुभाव आपल्या बिढारी मुक्कामावर होते. त्यांनी ही घटना कोणाकडून तरी ऐकली. श्री नागराजबासांचे धैर्य पाहून भिंगारकर महानुभाव मध्ये पडले आणि म्हणाले, हे महानुभाव महापात्र आहेत, त्यांच्याऐवजी मला डागण्या द्या. त्यांनी बादशहाला पटवून दिले की आम्ही असे कुभांड रचणारे नाही. त्यांनी लीळाचरित्र व गीता यांतील दाखले देऊन आपली पराकोटीची अहिंसा, निर्लोभ वृत्ती, त्याग आणि ईश्वरभक्ती पटवून दिली. बादशहाला ते पटले. त्याने श्री नागराजांना सोडून दिले आणि ज्या गृहस्थाने त्यांचे कान भरले होते त्याला तीच शिक्षा फरमावली. ते पाहून श्री नागराजबास म्हणाले, असे करू नका, याला जीवदान द्या. असे केले तर आमचे सर्व तप वाया जाईल. हा तुमच्याशी शत्रुत्वाने वागला आणि तुम्ही याचे शुभ चिंतिता. बादशहा आदरयुक्त आश्चर्याने म्हणाला, आमच्याकडून देवाच्या सेवेत काहीतरी उणीव राहिली म्हणून असे झाले. याला सोडा. बादशहाने सिंहासनावरून उठून बासांना नमस्कार केला. त्यानंतर नागराजबास आपल्या बिढारी आले. बादशहाने चहाडी करणाऱ्याला सोडून दिले. पण हा प्रकार घडल्यानंतर श्री नागराज व्यासांना तिथे राहावेसे वाटेना. त्यांनी मुधोपंतांना तसे सांगितले आणि आपल्या मार्गमंडळीसह ते तिथून निघाले. पायी अटण भ्रमण करत ते पैठणला आले. त्यांनी आपले सर्व द्रव्य धर्मकार्यात खर्च केले. त्यांच्या वियोगाचे मुधोपंतांना अतीव दुःख झाले. पैठणला श्री नागराज व्यासांना श्री मुरारी मल्ल विद्वान सभास भेटले. श्री नागराज व्यास हे थोर अधिकारी पुरुष असल्यामुळे श्री विद्वान सभासांनी त्यांच्या सन्निध्यात राहून शास्त्राभ्यास केला. श्री कपाटेबासांनीही त्यांना निखळपणे अवंचकत्वे शास्त्र सांगितले. वृद्धापकाळामुळे बासांची दृष्टी मंदावली होती. पोथी वाचताना विद्वान सभास आक्षेप शंका घेत असत. कपाटेबास त्यावर पक्ष, पूर्वपक्ष, विपक्ष आणि सिद्धांत अशा क्रमाने उत्तर देत. कपाटेबासांच्या शब्दांचे चीज करण्याची प्रखर बुद्धिमत्ता विद्वान सभासांजवळ होती. एकदा शास्त्रसंवाद सुरू असताना विद्वान सभासांनी गुरव एल्होबासांकरवी एक प्रश्न नागराजबासांना विचारला. नागराजबास म्हणाले, हा प्रश्न तुमचा नाही. ते ऐकून विद्वान सभासांनी गुरव एल्होबासांना हळूच विचारले की कपाटेबासांना काही विचारू? महानुभावांना वाईट तर वाटणार नाही ना? तेवढ्यात कपाटेबास स्वतःच म्हणाले, कोण काय विचारू इच्छितो? एल्होबासांनी सांगितले, विद्वान सभास विचारू इच्छितात बा. आपल्याला विषाद तर वाटणार नाही? कपाटेबास म्हणाले, असा दुसरा कोणी विचारणारच नाही. विचारा. मग उभयतांची चर्चा झाली. विद्वान सभास विचारायचे आणि नागराजबास पूर्वपक्ष, विपक्ष, पक्ष, सिद्धांत असा चहूपरीने अर्थ लावून सांगायचे. कपाटेबासांनी सिद्धांत अर्थ मांडला की लगेचच विद्वान सभास पुन्हा आक्षेप करायचे आणि नागराजबासांनी तो आक्षेप खोडून यथार्थ अर्थ सांगायचा. अखेर श्री नागराजबास कौतुकाने म्हणाले, शास्त्राचा चांगला उमट आकलन आहे. विद्वान सभास अटनाला भ्रमणाला जाताना श्री नागराजबासांची अनुज्ञा मागत ते आज्ञाधारकपणे कपाटेबासांच्या सन्निध्यात असताना एकदा कोणीतरी विद्वान सभासांबद्दल कपाटेबासांना नको ते सांगितले. हे आपल्यापासून शास्त्र ऐकतात आणि भलतीकडे जाऊन भलत्यालाच सांगतात. तथापि कपाटेबासांना ते खोटे वाटले. तरीही त्यांनी एक दिवस विद्वान सभासांना एकांतात नेले आणि ते म्हणाले, तुम्ही भल्या अंतःकरणाचे आहात. परीक्षा न पाहता तुम्हाला मी शास्त्र सांगितले. आता इथून पुढे तुम्ही काय कराल? तुम्ही दशावंत आहात. ते ऐकून विद्वान सभासांचा कंठ दाटून आला. कोणीतरी आपल्याबद्दल काहीतरी सांगितले आहे याची त्यांना शंका आलीच होती. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यांनी नम्र होऊन श्री नागराजबासांच्या पायावर हात ठेवला आणि म्हणाले, बा, आपण जो विधी सांगाल तो मी देह असेपर्यंत आचरेन. श्री नागराजबासही रुद्ध कंठाने म्हणाले, वैजा त्याचा योग येऊ देऊ नये. हात, पाय, तोंड धुणे न करावे. भगवा आंचळा न करावा. म्हणजे लाल वस्त्र परिधान करू नये. अपात्राला शास्त्र सांगू नये. हे देह असेपर्यंत कराल तर मार्गमान्य व्हाल. असे म्हणून त्यांनी विद्वान सभासांच्या माथ्यावर हात ठेवला आणि पाठीवर हात फिरवला. तो प्रसंग किती हृद्य असला पाहिजे. एका ज्ञानियाच्या तोंडून जणू भविष्यवाणीच निघत होती. त्यासाठी दाही दिशा साक्षी होत्या. वृक्षांनीही संमतीदर्शक माना डोलावल्या असतील. तिकडे उत्तरापथी सर्वज्ञांना परम संतोष झाला असेल, कारण एक महापात्र आकार घेत होते. एक थोर विद्वान तयार होत होते. श्री नागराज व्यासांचा आशीर्वाद सुफळ झाला. विद्वान सभासांनी ते वर्तन देह असेपर्यंत सिद्धीस नेले. श्री नागराज व्यासांचाही किंचित संदेह फिटला आणि विद्वान सभास त्यांचे अत्यंत आवडते शिष्य झाले. एकदा कपाटेबास विद्वान सभासांबरोबर कोण्या एका गावाला जात होते. एका गावी ते थांबले. एक भिक्षुक श्री नागराज व्यासांना म्हणाला, विद्वान सभास म्हणतात की आपण भिक्षा अंगीकारावी. त्यांचे असे परस्पर सांगणे आणि त्यांचा कटाक्ष जाणून विद्वान सभास म्हणाले, फारच छान. आम्ही भिक्षा करून आणू. ती महानुभावांनी अंगीकारावी आणि समस्तांच्या उपयोगी आणावी. विद्वान सभासांनी प्रार्थना करून दंडवत घातले. देवाला प्रार्थना करून 2 ते 4 भिक्षुक बरोबर घेऊन ते गावात गेले. तिथे पाटलाची भेट घेतली. त्यांनी काही भिक्षा दिली. गावाबाहेर वाण्याचे घर दिसले. त्याने बसायला जागा दिली आणि आस्थेने चौकशी केली.
का आलात बा? या गावी बरेच महानुभाव आले आहेत, त्यांच्यासाठी अन्न पाहिजे. त्याने कणिक, तांदूळ, तूप, भाजी, मीठ असे सर्वांना पुरेल इतके दिले. विद्वान सभासांनी ती भिक्षा कपाटेबासांकडून दृष्टीपूत करून घेतली. काही परिच्छेदी भिक्षुक होते, ते नको म्हणू लागले. तेव्हा विद्वान सभास म्हणाले, आधी हो म्हणालात आणि आता नाही का म्हणता? मग त्यांनी पाकनिष्पत्ती केली, स्वयंपाक केला, तो सर्वांनी स्वीकारला. सर्वजण प्रशस्त जेवले आणि सर्वांना विडे देण्यात आले. काही काळानंतर श्री नागराज व्यास मुधोपंतांच्या भेटीसाठी पुन्हा नगरला आले. त्यांच्याबरोबर विद्वान सभासही होते. श्रीगुरूंच्या भेटीमुळे मुधोपंतांना फार आनंद झाला. त्यांचे पुनरागमन कसे साजरे करू आणि कसे नाही असे त्यांना होऊन गेले. दोन्ही महानुभाव पावसाळ्याचे 4 महिने नगरला होते. पावसाळा संपल्यावर विद्वान सभास एकाकी भ्रमण करायला निघून गेले. काही दिवसांनी श्री नागराज व्यासांची शिष्यमंडळी पुन्हा त्यांच्या सान्निध्यात आली. यावेळी आणखी एक संकट त्यांच्यासमोर उभे राहिले. त्यांच्यातील काही मंडळींना दरबारी सेवकांनी गुप्तहेर समजून पकडून नेले आणि त्यांना खूप त्रास दिला. तो त्यांनी कसा सोसला असेल ते त्यांनाच माहीत. या प्रकारामुळे नागराज व्यास खूप उद्विग्न झाले. ते पुन्हा आपल्या शिष्यमंडळीसह पुणे प्रांताकडे निघून गेले. आपले शेवटचे दिवस त्यांनी चाकण येथे घालवले. तिथे सुमारे शके 1480 मध्ये त्यांचे देहावसान झाले. ते देवदर्शनाला गेल्याचे कळल्यावर विद्वान सभास आणि मुधोपंत या दोघांच्याही दुःखाला पारावार उरला नाही. श्री नागराज व्यासांनी आयुष्यभर ज्ञानदान आणि अन्नदान केले. ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान हे त्यांच्या आयुष्याचे सार सांगता येईल.